नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली. आणि त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना मदर्स डेच्या ॲडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा. तर चला मग स्टार्ट करूया आजचा. शर्वरी तिच्या रूम मध्ये रडत असते आणि आई म्हणतात, अगं शर्व असं रडू नको, हातपाय गाळून बसलीस तर कसं चालेल सांग बरं, उद्या बाळ झालं तर ते म्हणेल माझी आई काय रडूबाई आहे. त्यावर शर्व म्हणते, आई तू जखमीवर मीठ चोळतेस का माझ्या? तुला माहिती आहे मी कधीच आई होणार नाही म्हणून मुद्दाम करतेस ना तू हे सगळं. आई म्हणते, अगं मी हे मुद्दाम कसं करेल शर्व, मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते की ह्याच्यावर खूप उपाय आहेत. अगं अजून सगळे दरवाजे बंद झालेले नाहीयेत. जानकी म्हणते, हो वंश, आई बरोबर बोलतायत. हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला हल्ली कळला ना. अहो थोडा धीर धरा, आपण चांगल्याच्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊया, ट्रीटमेंट घेऊया, त्याच्यावर खूप उपाय आहेत. आपण IVF पण करूया, हो ना विक्रांत भाऊजी? आणि विक्रांत म्हणतो, हो नक्कीच. शर्वरी विक्रांतकडे जाते आणि म्हणते, तू तर काही बोलूच नकोस, हे सगळं तुझ्यामुळे झाले. का लपून ठेवलेस तू माझ्यापासून, सांग ना का? आई म्हणतात, अगं शरू हे काय करतेस तू, काय तुझा हा वेडेपणा आहे? त्यांनी तुझ्यासाठी केलंय ना सगळं, मग त्यांना समजून घ्यायचं की त्यांना रागवायचं? जानकी आईला थांबवते आणि शर्वरीला म्हणते, शरू जरा शांत व्हा, बसा बरं इथं. झालेल्या गोष्टीचं जितकं तुम्हाला वाईट वाटतंय ना तितकंच आम्हा सगळ्यांना वाटतंय. मी म्हणले ना आपण चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टराकडे जाऊ, देवाकडे नवस करू, वाटेल ते करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आयुष्याचा जोडीदार त्यानं खंबीरपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पाठीशी उभं राहणं हे महत्वाचं. आणि विक्रांत भाऊजी तुमच्या पाठीशी उभे आहेत ही चांगली गोष्ट नाहीये का? आणि शर्वरी विक्रांतकडे पाहते. सगळं जग आपल्या विरोधात असतं पण आपला जोडीदार आपल्या बरोबर असतो, आपल्या पाठीशी असतो, आपला हात घट्ट धरून आपल्या बरोबर उभा असतो. तेव्हा कुठलीही गोष्ट अशक्य होत नाही. हे तुम्ही आम्हाला लवकरच आनंदाची बातमी द्याल अशी आम्हाला खात्री आहे. जानकी पुढे म्हणते, हो वंश, काहीच अशक्य नाहीये, कळते का तुम्हाला मी काय म्हणते ते? आणि त्यावर शर्वरी मान हलवते. आणि विक्रांत म्हणतो, हो शरू, तुला माहितीये ना मी तुझी साथ कधीच नाही सोडणार. जानकी वहिनी अगदी बरोबर बोलतायत, मग माझ्या आईला काय म्हणायचं ते म्हणू दे. त्यावर आई म्हणतात, बघ शरू, ऐक जरा, तुझं नशीब थोरंय म्हणून तुला असा इतका चांगला नवरा मिळाला, आम्हाला इतके चांगले जावई मिळाले. अगं त्यांनी जे काय केलंय ना ते तुझ्यावरच्या प्रेमापोटीच केले. जानकी म्हणते, आता राहिला प्रश्न तुमच्या सासूबाईचा, त्यांना कसं समजवायचं ते आमच्याकडे राहील. जानकी म्हणते, आम्हाला माहिती त्या फार टोचून बोलतात आणि जे काही बोलतात ना ते योग्यही नाहीये. एक आई म्हणून ते आपल्या मुलांचा विचार करत असतील असं म्हणून आपण सोडून देऊया ना. पुढे जानकी म्हणते, आता सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या ट्रीटमेंटकडे लक्ष देणे आणि मला खात्री आहे ट्रीटमेंट नंतर आपल्याला हवी तशी बातमी मिळेल. शरू सगळ्यांच्या तोंडाकडे पाहते. जानकी तिचे डोळे पुसते आणि शर्वरी तिच्या गळ्याला पडते. इकडे ऑफिसमध्ये ऋषिकेश काम करत बसलेला असतो आणि त्याला सौमित्रचा फोन येतो. सौमित्र म्हणतो, दादा तुला एक बातमी कळली की नाही? आणि ऋषिकेश म्हणतो, कसली बातमी? सौमित्र म्हणतो, अरे दादा मला पोलीस स्टेशनवर फोन आला होता, ऐश्वर्या काल रात्री सयाजीरावांना भेटायला जेलमध्ये गेली होती. त्यावर ऋषिकेश म्हणतो, वाटलंच होतं मला, ही बाई साळसुद्धा असल्याचा राव आणतीये पण हिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, हो ना, ही वरवर किती शांत वाटत असली ना तरी हिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं सुरू असणार. हा काय त्या दोघांचा डाव तर नसेल? त्यावर ऋषिकेश म्हणतो, मलाही तसंच वाटतं, ही ऐश्वर्या त्याच्या विरोधात नसून ह्या दोघांचा काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी डाव आहे. ऋषिकेश म्हणतो, आपल्याला खूप सावध राहायला हवं. त्यावर सौमित्र म्हणतो, हो ना. त्यावर सौमित्र म्हणतो, हो ना, यावेळेस तू खूप हुशारीने घरात परत आली आहे. ऋषिकेश म्हणतो, आता ही अशीच गप्प राहणार नाहीये, ही गोष्ट आपल्याला जानकी आणि अवंतिकाला सांगायला पाहिजे. त्यावर सौमित्र म्हणतो, हो दादा, आपण भेटून बोलूया आणि मला आणखीन काही कळालं तर तुला मी कळवतोच. चल मी फोन ठेवतो आता, बाय म्हणून दोघंही फोन ठेवतात. इकडे सारंगच्या रूम मध्ये तिघे जण असतात आणि सारंग येतो आणि म्हणतो, आजी मला इतका राग आलाय ना त्या बाईचा, त्या कशा बोलत होत्या आपल्या शरूताईशी. तो ऐश्वर्याला म्हणतो, आमच्या शरूताईला काय वाटत असेल? आणि आजी म्हणते, नाहीतर काय, शी घाणेरडी बाई, कशी बोलत होती ती? ऐश्वर्या म्हणते, हो ना, मी तर त्या मालतीताईंना पहिल्यांदाच भेटली, कशी कजार बाई आहे ती. ऐश्वर्या पुढे म्हणते सारंगला, सारंग मला आत्ता कळते की शरूताई हमेशा असे चिडचिड का करतायत. आणि त्यावर आजी म्हणते, मग तू किती नशीबवान आहे, तुला माझ्या मुलीसारखी सासू मिळाली आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो ना. आजी म्हणते, बिचारी शरू कसं सहन करत असेल ह्याची तुला कल्पना आलीच असेल. सारंग म्हणतो, असेल शरूताईमध्ये दोष पण त्याला ती काय करणार, मला न त्या बाईचं वागणं अजिबात पटत नाही. आणि आजी म्हणते, मग मला सुद्धा आवडलेलं नाहीये. मैत्रिणींना झालं बघा या आजीचं सुरू. अजून परत ती म्हणते, हे सगळं जानकीला माहिती असून तिने ही गोष्ट आपल्यापासून लपवली का?
आजी म्हणते किती आतल्या गाठीची आहे, हिला एवढं सगळं माहिती होतं तरीही तिने घरातल्या एकाही माणसाला पत्ता लागू दिला नाही. सारंग म्हणतो आजी बरोबर आहे तुझं, आई आम्हा दोघांनाच नावं ठेवते पण त्या जानकी वहिनीला एका शब्दानंही बोलत नाही. सारंग म्हणतो हे जर सगळं आपल्याला आधी माहिती झालं असतं तर किती बरं झालं असतं नाही का. आणि आजी म्हणते हो ना. आणि आजी ऐश्वर्याकडे पाहते. आजी म्हणते आता हीच वेळ आहे. आणि सारंग म्हणतो कसली. आजी म्हणते हीच संधी आहे. परत सारंग विचारतो अगं कसली. आजी म्हणते आता तुम्ही दोघं जण बाळाचा विचार करा. एक छोटासा गुंडा आपल्या घरामध्ये येऊ द्या, वॅक वॅक बाळाचा रडण्याचा आवाज काढत आजी मस्करी करत असतात. ऐश्वर्या म्हणते आजी काय चाललंय तुमचं. आणि सारंग म्हणतो मला चालेल. आजी म्हणते आता हीच वेळ आहे ह्या गोष्टीचा विचार करण्याची. म्हणजे बघ हा, शरू आणि विक्रांत यांच्या घरी तर आता सध्या पाळणा हल्ल्याचे काही लक्षणं दिसत नाहीयेत. सौमित्र आणि अवंतिका या बाबतीमध्ये आता काही विचार करतील असं तरी मला वाटत नाहीये. एवढी सगळी प्रॉपर्टी ओवीच्या घशात घालायची का. मग घराण्याला वारस नको का, छोटासा बाबू पाहिजे. ऐश्वर्या सारंग एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतात. आणि आजी म्हणते तेव्हा विचार करा आणि बाजी जिंका. ह्या आजीनाथांच्या काहीतरी गप्पा चालत असतात. आणि ऐश्वर्या मनातल्या मनातच म्हणते मला या सगळ्यांची काही गरज नाहीये. मी अजूनही या घरामध्ये खंबीर आहे. मी हारले नाही आणि कधी हारणारही नाहीये. आलेल्या संधीचा कसा फायदा करून घ्यायचा हे मला चांगलंच माहिती आहे. शर्वरीच्या घरी शर्वरी बसलेली असते आणि तिला सगळं कालचा प्रकार आठवतो. आई म्हणतात अगं काय आहे त्या रिपोर्टमध्ये मला सांग तरी. आणि शरू म्हणते दोष विक्रांतमध्ये नाहीये, माझ्यामध्ये आहे. तिची सासू म्हणते तुम्ही डॉक्टरकडे जा, वैदूकडे जा, दोरे गंडे बांधा, नाही तर देवीच्या 100 पायऱ्या चढत जा. काय करायचं ते करा पण मला माझ्या घरामध्ये वंशाचा दिवा हवा. तिथे विक्रांत येतो, तिच्याजवळ बसतो, तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो शरू नको ना एवढा विचार करू, काहीतरी चांगला मार्ग मिळेल आपल्याला. तू ताकद आहेस माझी ताकद, अशी वीक नकोस ना हो. अगं मला तुला हे असं बघवत नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर, सगळं ठीक होईल. आणि त्यावेळेमध्ये मालतीताई येतात आणि म्हणतात काही ठीक होणार नाहीये. विक्रांत उठून उभा राहतो आणि खूप रागामध्ये असतो. त्याची आई त्याला म्हणते कसं आहे ना, दिव्यामध्ये वात कितीही घट्ट असली आणि दिव्यामध्ये जर तेल नसेल ना तो दिवा पेटत नाही. आणि दोष तुझ्यामध्ये नाहीये विक्रांत, दोष तुझ्या बायकोमध्ये आहे. मग मला सांग वंशाचा दिवा कसा पेटेल. आणि विक्रांत खूप जोरात म्हणतो अगं खड्ड्यात गेला तो तुझा वंशाचा दिवा. कळतंय का तुला, त्या वंशाच्या दिव्यापायी घरामध्ये आग लागायची वेळ आली आई. आणि त्यावर मालतीताई म्हणतात हो का, मग द्या ना घरामध्ये नातू आणि विजवा ही आग. विक्रांत परत म्हणतो झाली का तुझी बडबड सुरू आई. अगं बघ ना तिच्याकडे, बघ जरा डोळे उघडे करून बघ तिची परिस्थिती काय आहे, मनस्थिती काय आहे ते. मालतीताई काहीतरी बोलायला जातात आणि विक्रांत म्हणतो एक शब्दही बोलू नकोस आई, कटकट करू नको, एक शब्दही बोलू नको, काहीच बोलू नको. तुला तिथं जाऊन तमाशा करायचा होता ते झालाय ना, त्याच्यात तुझं मन भरलं नाहीये का. या घरातला प्रॉब्लेम होता तो आपण या घरातच सोडवला असता ना. त्यावर मालतीताई म्हणतात घरातला प्रॉब्लेम घरातच सोडवायचा आहे ना, मग सोडवा. 2 महिन्याची मुदत देते मी तुम्हाला. 2 महिन्यामध्ये जर काही घडलं नाही. आणि त्यावर विक्रांत म्हणतो काय करणार आहेस तू. आणि आई म्हणते मला जे करायचं ते मी करेल. आणि शरू आईकडे बघत असते. मालतीताई म्हणतात वेळ आल्यावर कळेल तुम्हाला. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई आणि जानकी देवापुढे उभे असतात. आई म्हणतात सुख दुःखाचे चक्र असे फिरतच राहतात पण काही दुःखाचे घाव असे मनामध्ये राहतात. आई म्हणते आपल्याला मूल होण्याचं सुख आणि मुलीला मूल न होण्याचं दुःख हे दोन टोकं आहेत. याच्यामधला रस्ता पार करायची ताकद दे रे बाबा, असं म्हणून देवापुढे आई हात जोडतात. माझ्या शरूला सगळं सहन करण्याची हिंमत दे देवा. तिचं मन या कठीण काळामध्ये शांत ठेव. आई जानकीला म्हणतात आई वडील नसले ना अनाथ वाटतं, पोरकं वाटतं. आणि जर मूल नसेल ना तर रिक्त वाटतं ग. ते रीते पण दुसरं कशानेही भरून निघत नाही. आणि ते रीते पण मी शरूच्या डोळ्यात बघितले. आई रडत असते. रडत रडतच जानकीला म्हणते जानकी बघ ना ग, देवाने मला 4 मुलं दिली आणि माझ्या शरूला मात्र. आई रडतच असते आणि म्हणते ती मालतीताई येऊन गेली ना तेव्हापासून मला खूप भीती वाटते, काळजी वाटायला लागली. जानकी तू काहीतरी कर ना ग, काय वाटेल ते कर पण माझ्या शरूचा संसार वाचव ग. त्यावर जानकी म्हणते आई तुम्ही शांत व्हा. एक बाई म्हणून एक आई म्हणून आपण त्यांना समजून घेऊच शकतो पण त्या पलीकडे जिथे योग्य ट्रीटमेंट आहे ती त्यांना घ्यावीच लागणार आहे.
आपण ते करूया. आणि आई म्हणतात हो, आपण तिला दुःखातून या बाहेर काढण्यासाठी वाटेल ते करू. त्यासाठी मला तिच्या सोबत राहू द्या. त्यावर जानकी म्हणते आई तुम्ही काळजीच करू नका, आपण सगळे आहोत ना शर्वरी माणसाबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याचा जोडीदार. आणि विक्रांत भाऊजी आहेत त्यांच्यासोबत. तो जोडीदार पाठीशी असला ना एक वेगळंच बळ येतं. आई जानकी आईला दिलासा देते. आई म्हणते आई तुम्ही काळजीच करू नका, आपण चांगल्यातले चांगले डॉक्टर करू, चांगल्यातले चांगली ट्रीटमेंट करू, आपण हार नाही मानायची. जानकी आईला वचन देते की ती शर्वरीच्या संसाराला तडा जाऊ देणार नाही, विश्वास ठेवा तुम्ही. आई जानकीच्या डोक्यावरून वगैरे हात फिरवतात आणि बाहेरून ऐश्वर्या सगळं ऐकत असते. आणि ऐश्वर्याला परत आडगळीच्या रूममध्ये दाखवलेलं आहे. आडगळीच्या खोलीमध्ये एक बोर्ड आहे, त्यावर तिने सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत आणि एक बॉक्समध्ये तिने नावं लिहिली आहेत. एक बॉक्स रिकामा आहे आणि ती म्हणते की जानकी ह्या शर्वरीचा संसार वाचवणार. मग तू काय करणार ऐश्वर्या, असा ती विचार करत असते. ती स्वतःशी म्हणते अर्थात यात जानकीला यशस्वी होऊ द्यायचं नाही. आणि ते स्वतःशीच म्हणते कसं, मला अशी एखादी व्यक्ती सापडली पाहिजे ज्यात जानकीचा खूप जीव अडकलेला आहे. त्या व्यक्तीसाठी जानकी तिचे सगळे प्रयत्न सोडून देईल, जो की तिचा वीक पॉइंट असेल. राजाचा जीव जसा पोपटात असो तसा ह्या जानकीचा जीव कोणात असेल. मैत्रिणी बघा, काही दाखवायला लागले का तिला माहीतच नाही का एकाच घरामध्ये राहून तिचा जीव सगळ्यात जास्त कोणावर आहे ती. ऐश्वर्या बोर्डावरचे नावं वाचते, नाना, सुमित्रा, सौमित्र, ऋषिकेश, आवी. आणि तेवढ्यामध्येच तिला ओवीचा आवाज येतो. माझा बोर्ड कुठे गेला असं ती म्हणत आडगळीच्या रूममध्ये आलेली असते. इथे पण माझा बोर्ड दिसत नाहीये. आणि ऐश्वर्या तिचा आवाज ऐकते आणि त्या बोर्डवर कपडा झाकून ठेवते. ऐश्वर्या लपत लपत ओवीकडे जाते आणि भा करते आणि ओवी तिला घाबरते. ऐश्वर्या ओवीला विचारते काय ग घाबरलीस, तू इथे काय करतेस. आणि ओवी म्हणते तू आधी सांग, तू इथे काय करतेस. ऐश्वर्या ओवीचे गाल जाते आणि म्हणते मोठं होऊन तुला CID व्हायचंय का, तू इथे काय करतेस ते सांग. ओवी म्हणते मी काय करणार आहे, मला घरामध्ये बोर होत होतं म्हणून मी इकडे तिकडे फिरते. ऐश्वर्या म्हणते इकडे तिकडे फिरायची जागा आहे का ही, अगं ही आडगळीची खोली आहे. त्यावर ओवी म्हणते तसं नाही ग, मी माझं ड्रॉइंग बोर्ड शोधतीये पण तो कुठे मिळतच नाही असं म्हणून ओवी तिथून निघून जाते. आणि ऐश्वर्या मनाशीच बोलते जानकी सारखीच आहे, मध्ये मध्ये कडमडते, तिचीच मुलगी आहे ना. परत ओवी तिच्याकडे येते आणि म्हणते ऐश्वर्या आंटी तुला माहिती आहे का माझा स्केच बोर्ड कुठे येते. आणि ऐश्वर्या म्हणते मला कशाला माहिती असणार आहे, शोध जा तिकडे. आणि ओवी म्हणते मी तरी तुला कशाला विचारते, शोधते माझं मी. आणि ऐश्वर्या म्हणते बाप रे, आहे एवढीशीच आणि ॲटिट्यूड बघा. ऐश्वर्या मनाशीच म्हणते जाऊ दे मरू दे, माझं मी काम करते. आणि ती बोर्डवरचा कपडा काढायला जाते आणि तिच्या लक्षात येते आणि म्हणते ओवी, ओ माय गॉड, जानकीचा हाच तर वीक पॉइंट आहे. ओवी, हे काय ऐश्वर्या तुला हे आधी का नाही सुचलं. या ओवी नावाच्या पोपटातच जानकीचा जीव अडकलेला आहे. जानकी आता तू बघ मी काय करते. आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत आई जानकीला म्हणतात काय करू शकतो आपण. आणि जानकी म्हणते आपण त्यांना डॉक्टराकडे घेऊन जाऊ शकतो, योग्य ते ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि मी आजच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. आणि डॉक्टरच्या कॅबिनमध्ये जानकी बसलेली असते. डॉक्टर म्हणतात कठीण आहे तिला मूल होणं. आणि शरू तिथे येते, तिने हे सगळं ऐकलेलं असतं. तिथून तडकते निघून जाते आणि पुढून एक गाडी येत असते. जानकी ओढत असते शरूचं पुढून गाडी येते. बघू आपण उद्या काय होणार आहे. मैत्रिणींनो, असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.